हे गाईज, वेलकम बॅक इन विद्या मंदिर. सो आज आपण शिकतोय नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ज, दॅट इज निगेशन. बरोबर ना. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 2 लॉजिकल कनेक्टिव्ह शिकलो आणि त्याच्यावरती आपण एक्सरसाइज 1.2 पण सॉल्व केलेला आहे. सो 2 कोणकोणते होते? फर्स्ट वन इज कंजंक्शन आणि सेकंड वन इज डिसजंक्शन. ठीक आहे. सो कंजंक्शन आणि डिसजंक्शनच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आज आपण नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्स बघतोय. तिसरा लॉजिकल कनेक्टिव्स दॅट इज निगेशन. आणि निगेशन हा सगळ्या लॉजिकल कनेक्टिव्समधला सगळ्यात सोपा टॉपिक आहे. ठीक आहे. सो निगेशनला आपण असं दाखवतो सिमिलरच्या साईनने. ठीक आहे. सिमिलरच्या साईनने आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलात ना तुम्ही. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. तो सिमिलरचं साईन जे असतं त्याने दाखवतो आपण कशाला? निगेशन. सो इथे निगेशन कसं करायचं? आता निगेशन एकदम सोपं असतं. एखादं सेंटेन्स जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन कसं असतं? फॉल्स. आणि एखादं सेंटेन्स जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन कसं असेल? ट्रू असेल. बस एवढ्याच 2 कन्सेप्ट तुम्ही डोक्यात ठेवायचे. ठीक आहे. स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन फॉल्स आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर निगेशन ट्रू. ओके. फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला. समजा एखादा पी स्टेटमेंट आहे तुमच्याकडे, ही इज ऑनेस्ट. ठीक ना. ही इज ऑनेस्ट नावाचं काय एक सेंटेन्स आहे. सो याचं निगेशन करायचं आहे आपल्याला. सो याचं निगेशन कसं करणार? सिम्पल स्टेटमेंट. याचं निगेशन कसं करणार? निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी एकतर तुम्ही असं लिहू शकता, ही इज नॉट ऑनेस्ट. राईट ना. वरच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आपल्याला? ही इज ऑनेस्ट. सो त्याचं निगेशन काय येईल? ही इज नॉट ऑनेस्ट. राईट. ही इज नॉट ऑनेस्ट. किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकता. कसं लिहू शकता? इट इज फॉल्स दॅट ही इज ऑनेस्ट. ठीक आहे. असं पण निगेशन घेऊ शकता. इट इज फॉल्स दॅट ही इज ऑनेस्ट. ठीक ना. असं पण लिहू शकता. म्हणजे निगेशन तुम्ही असं लिहू शकता किंवा असं लिहू शकता. असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय, दोन्ही टाईपने तुमचं बरोबरच आहे. ठीक आहे. इथं काय होतं? पॉझिटिव्ह स्टेटमेंट होतं, त्याला आपण निगेटिव्ह करायचं. म्हणजे ही इज ऑनेस्ट होतं तर आपण काय करायचं? त्याच्या विरुद्ध करायचं, अपोजिट करायचं. ही इज नॉट ऑनेस्ट म्हटलं आपण. बरोबर ना. किंवा इथं म्हटलं ही इज ऑनेस्ट, मग इथं काय म्हटलंय? इट इज फॉल्स दॅट ही इज ऑनेस्ट. इट इज फॉल्स दॅट ही इज ऑनेस्ट याचा मिनिंग काय? नीट लक्ष द्या. इट इज फॉल्स दॅट म्हणजे काय? हे चुकीचं आहे. मग बरोबर काय आहे? म्हणजे कसं? ही इज नॉट ऑनेस्ट. इट इज फॉल्स दॅट ही इज ऑनेस्ट याचंच मिनिंग असं की ही इज नॉट ऑनेस्ट. आलं लक्षात? सो याचं तुम्ही निगेशन अशा टाईपने घेऊ शकता. ठीक आहे. सिम्पल आहे. याचा ट्रूथ टेबल जर काढायचं ठरलंच, ट्रूथ टेबल. सो ट्रूथ टेबलमध्ये फक्त तुमच्याकडे एकच स्टेटमेंट असणार आहे आता पी, आणि त्याचं आपल्याला निगेशन घ्यावं लागेल. बरोबर ना. मग स्टेटमेंट जर तुमच्याकडे ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स असेल. स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर निगेशन ट्रू असेल. एवढं डोक्यात ठेवायचं फक्त. सिम्पल ट्रूथ टेबल आहे त्याचा. ठीक आहे. ट्रूथ टेबल काय? ट्रू असेल तर फॉल्स करायचं, फॉल्स असेल तर ट्रू करायचं. दिस इज द ट्रूथ टेबल. ओके. मग इथं स्टेटमेंट तुमचं असं होतं, ही इज ऑनेस्ट, तर त्याचं निगेशन ही इज नॉट ऑनेस्ट. हे लिहिलं तरी बरोबर येईल, असं लिहिलं तरी पण बरोबरच आहे. जनरल तुम्ही हे लिहित चाला. वरचं सिम्पल आहे, सोपं आहे. ठीक आहे. ठीक. आता आपल्याला पुढे बघायचं आहे एक्सरसाइज 1.3. निगेशनवरतीच डायरेक्ट तुमचा एक सेपरेटली एक्सरसाइज 1.3 आहे. सो त्याबद्दल आपण डिस्कस करूयात थोडंसं. सो इथे सांगितलं तुम्हाला राईट द निगेशन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. प्रत्येक स्टेटमेंटचं काय लिहायचं आहे आपल्याला? इथे निगेशन लिहायचं आहे. हे 2च क्वेश्चन आहेत या एक्सरसाइजमध्ये. सो फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला निगेशन लिहायचं आहे. समजा आपल्याकडे पी स्टेटमेंट आहे. आता हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इकडच्या ठिकाणी मी त्याचे आन्सर्स लिहितो सगळे. ठीक आहे. सो हे लिहून घ्या. सिम्पल आहे. आता आपण त्याचे आन्सर्स पाहूयात की त्याचं निगेशन करायचं कसं. ठीक. सो पहिला स्टेटमेंट तुमच्याकडे. पहिला स्टेटमेंट याला आपण पी म्हणणार आहोत. पी. ऑल मेन आर ॲनिमल्स. राईट ना. पहिल्याचं आन्सर काय? पी स्टेटमेंट काय? ऑल मेन आर ॲनिमल्स. राईट ना. हे असं पी स्टेटमेंट आपल्याकडे. त्याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. निगेशन घ्यायचं. सो निगेशन ऑफ पी. ऑल मेन आर ॲनिमल्स. पॉझिटिव्ह स्टेटमेंट याला निगेटिव्ह करायचं आहे. ऑलच्या जागेवरती फक्त काय करायचं आहे? इथे एक असं काम करा. ऑलच्या जागेवरती काय करायचं? ऑलचं निगेशन घेतलं नाही.
ऑलचं निगेशन काय येतं, सम येतं, सम. ठीक आहे, सम मेन्स आर नॉट ॲनिमल्स, राईट ना. इथे आर ॲनिमल्स होतं, बरोबर ना, पॉझिटिव्ह होतं, इथं आपल्याला निगेटिव्ह केलं आपण फक्त. आणि एक डोक्यात ठेवायचं, ऑल असेल तर काय करायचं, सम करायचं, सम असेल तर काय करायचं, ऑल करायचं. एवढंच फक्त यात थोडंसं डिफरंट होतं, थोडंसं डिफरन्स. ऑलचं काय केलं, फक्त सम केलं. बाकी तर आपलं कन्सेप्ट जो आहे तोच, ऑल मेन आर ॲनिमल्स, सम मेन आर नॉट ॲनिमल, हे झालं त्याचं निगेशन. ठीक आहे, सेकंड वन. सेकंडचं पहा कसं करायचं. सेकंड काय आहे, तुमच्याकडे पी स्टेटमेंट आहे, -3 इज ए नॅचरल नंबर, -3 इज ए नॅचरल नंबर. याचं जर निगेशन केलं ना बाळांनो, सो निगेशन काय येईल, -3 इज ए नॅचरल नंबर, -3 इज नॉट अ नॅचरल नंबर, इज नॉट अ नॅचरल नंबर. पॉझिटिव्ह स्टेटमेंट होतं एक, -3 कोण आहे, नॅचरल नंबर आहे असं सांगितलं होतं त्यांनी. आपल्याला याचं निगेशन लिहायचं आहे, आपल्याला याचं निगेशन लिहायचं आहे. मग इथे इज अ नॅचरल नंबर असेल असं लिहिलं असेल तर आपण काय म्हणायचं, इज नॉट अ नॅचरल नंबर असं म्हणायचं. थर्ड वन म्हणजे पहा, जसं स्टेटमेंट दिलं आहे त्याच्या फक्त अपोजिट करायचं, आपण फक्त अपोजिट करायचं, त्याला म्हणायचं निगेशन करणे. इट इज फॉल्स दॅट नागपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, राईट ना. पी, इट इज फॉल्स दॅट नागपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, राईट ना, कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग निगेशन ऑफ पी काय येणार बघा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, इट इज फॉल्स दॅट नागपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. याचं मिनिंग काय, नागपूर इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, असं ह्या सेंटेन्सचं मिनिंग आहे. इट इज फॉल्स दॅट नागपूर इज महाराष्ट्र, याचं मिनिंग काय, नागपूर इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, असं त्याचं म्हणणं आहे. मग त्याचं निगेशन काय येईल, इथे जर ते नॉट म्हणत असेल तर आपण नॉट काढून टाकायचा, म्हणजे निगेशन येणार आपलं, नागपूर इज ए कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र, नागपूर इज ए कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे झालं त्याचं आन्सर. थर्ड वन. फोर्थ काय आहे आपल्याकडे, फोर्थ क्वेश्चन पण सिम्पल आहे पहा. पी स्टेटमेंट दिलं आहे तुम्हाला, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. इथे इज नॉट इक्वल टू म्हटलं ना, आपण निगेशन घेताना काय घ्यायचं, इक्वल टू घ्यायचं. 2 + 3 = 5. इथं नॉट इक्वल टू घेतलं होतं, आपण इक्वल टू घ्यायचं, झालं. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 1ला इथे टॅकल करायचे. ओके, अशा पद्धतीचे अनेक सेंटेन्स असतील तुमच्याकडे, भरपूर सेंटेन्स असतील, तरी पण त्यांना असंच करायचं, स्टेटमेंटचा विरुद्ध स्टेटमेंट करायचं. जे सेंटेन्स दिलं ना त्याच्या अपोजिट स्टेटमेंट करायचं. नॉट इक्वल टू दिलं तर आपण इथे इक्वल टू केलं, पहा केलं काही. इथे काय होतं, इज अ नॅचरल नंबर म्हटलं होतं, इथं काय म्हटलं आपण, इज नॉट अ नॅचरल नंबर म्हटलं की नाही, असं अपोजिट करायचं, त्याला म्हणायचं निगेशन करणं. सिम्पल आहे, सिम्पल आहे. क्वेश्चन नंबर 2 घ्या. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला आता ट्रूथ व्हॅल्यू लिहायची, पहा कोणाची, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशनची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. आलं लक्षात, निगेशन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, ओके. सो मी आता काय करतोय, इकडच्या साईडचा हा पहिला क्वेश्चन इथे रफ करतोय आणि याचे वाले आन्सर्स इथे लिहितो. ठीक, सिम्पल आहे. निगेशनसारखा सिम्पल टॉपिक इथे कुठेच नाही. पूर्ण लॉजिक लेसनमध्ये निगेशन एक असा टॉपिक आहे की जो सगळ्यात सिम्पल आहे. ठीक आहे ना. सो पहिलं सेंटेन्स, आता मी सेंटेन्स लिहित नाही, तुम्ही डायरेक्ट लिहायचं. ठीक आहे. सो हे जे आहे फर्स्ट वन बोलली तुम्ही इथे काय, √5 इज ॲन इरॅशनल नंबर. बरोबर ना, √5 इज ॲन इरॅशनल नंबर. हे काय आपलं स्टेटमेंट पी आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा, हे ट्रू आहे की फॉल्स आहे तेवढं सांगा मला फक्त. √5 कसा असतो, एक टाईपचा इरॅशनल नंबर असतो, म्हणजे गिवन स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पी इज टी. राईट ना, याची ट्रूथ व्हॅल्यू, कारण हे स्टेटमेंट ट्रू आहे, मग याचं निगेशन कसं असेल, देअरफॉर निगेशन ऑफ पी इज इक्वल टू फॉल्स. स्टेटमेंट जर ट्रू असेल
तर त्याचं निगेशन कसं असेल? फॉल्स असेल. स्टेटमेंट गिव्हन स्टेटमेंट तुमच्याकडे ट्रू आहे. गिव्हन स्टेटमेंट तुमच्याकडे ट्रू आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला निगेशन करायचं होतं सेंटेन्स. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे? नीट लक्षात द्या. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे? सेंटेन्स बघायचं आहे आपल्याला. सेंटेन्स जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स असेल. सेंटेन्स जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू असेल. बस एवढंच काम करायचं आहे. सो आपण चेक केलं. पहिलं सेंटेन्स आपलं कसं होतं? ट्रू. सो त्याचं निगेशन आपल्याला कसं मिळालं? फॉल्स. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फर्स्ट स्टेटमेंट कशी आहे? फॉल्स. ठीक आहे. इथे दुसरा आता स्टेटमेंट तुम्ही लिहा. दुसरा पी स्टेटमेंट आहे. समजा हे काय? लंडन इज इन इंग्लंड. लंडन कुठे? इंग्लंडमध्ये आहे. म्हणजे पी ची व्हॅल्यू कशी असणार? टी. देअरफॉर निगेशन ऑफ पी कसं असणार? फॉल्स. स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. लंडन हे इंग्लंडमध्ये आहे ते माहिती आहे. म्हणजे पी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. तर त्याचं निगेशन कसं असेल? फॉल्स. थर्ड वन. ओके. हे सगळं रफ करतोय मी इथलं आता वन बाय वन. ठीक आहे. तिसरा स्टेटमेंट आपला सोपा आहे. फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन. एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे असे सगळे एक्स, प्रत्येक एक्स. एव्हरी म्हणजे प्रत्येक असा एक्स जो की कुठून घेतला आहे? आपण नॅचरल नंबरमध्ये घेऊन घेतला आहे. आणि सगळ्या एक्ससाठी एक्स प्लस 3 इज इक्वल टू कसं आहे? लेस दॅन 8 आहे. बरोबर आहे की? एक्स तुम्ही काही पण घेऊ शकता ना. नॅचरल नंबरमध्ये 50 येतो का? येतो 50. 50 प्लस 3 एक्सची व्हॅल्यू 50 घेऊ शकतो तुम्ही. कारण की एक्स कुठून घ्यायचं आपल्याला? नॅचरल नंबरमधून. मग नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटीपर्यंतचे. मग त्यातला कोणता एक उचला. एखाद्याला वाटेल 81 उचलायचं आहे. मग 81 घ्या. 81 प्लस 3 84. 84 काय छोटा आहे का 8पेक्षा? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे तुमचं? फॉल्स आहे. राईट ना? हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. पीची व्हॅल्यू कशी? फॉल्स. देअरफॉर त्याचं निगेशन कसं असेल? निगेशन ट्रू असेल. निगेशन कसं असेल? ट्रू असेल. आलं लक्षात? पहा, एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन. एक्सची व्हॅल्यू जर इथे तुम्ही 10 घेतली तर 10 प्लस 3 13. 13 काय छोटा आहे का 8पेक्षा? नाही. म्हणजे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. हे फॉल्स आहे म्हणून याचं निगेशन कसं आहे? ट्रू. फॉर एव्हरी. तुम्ही जर एक्सची व्हॅल्यू इथे 4 घेतली तर 4 प्लस 3 7. 4 8पेक्षा लहान जे 8पेक्षा लहान 1 2 3 4 5 6 आय थिंक 5पर्यंतच फक्त 4पर्यंतच फक्त हे बरोबर असेल. पण आपल्याला फॉर एव्हरी म्हटल्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणून इथं त्याचं निगेशन ट्रू आहे. ते कसं मी तुम्हाला जस्टिफाय करून दाखवलं. एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता इथे. ठीक आहे. मायनस नाही हां, पण नॅचरल नंबरमधून घ्यायचा. नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 अप टू सो ऑन कोणताही घेऊ शकता. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्हाला हा एक्सरसाइज इथे करायचा होता. आय थिंक तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता राहिले बाकी पुढचा जे 2 लॉजिकल कनेक्टिव्ज आहे. ठीक आहे. इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.